सर्व मित्रांना शुभ सकाळ। राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत आंबा बागेचं केलं जाणारं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक 51 च्या एपिसोडमध्ये आपण आपल्या बागेचं व्यवस्थापन करत असताना आपल्या झाडांची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत। आणि ही माहिती घेत असताना पावसाळ्यानंतर आपल्या झाडांच्यावर विविध प्रकारच्या वाळवे असतील, खोडकिडी असतील, त्यानंतर डिंक्या नावाचा रोग असतो, बुरुडाळी असेल किंवा या आणि विविध प्रकारच्या खोडकिडी प्रामुख्याने आपल्या झाडाच्या खोडावरती येत असतात आणि उत्तम असं चांगल्या प्रकारे तयार झालेलं जे झाड असतं ते झाड या ठिकाणी खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणूनच या ठिकाणी पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण जर आपल्या बागेतील झाडांना साधारणपणे झाडाच्या उंचीच्या अनुसार साधारणपणे 1.5 ते 2 फुटापर्यंत जर आपण बोर्डो पेस्टचं द्रावण आपण जर लावून घेतलं तर नक्कीच या खोडांचं चांगल्या पद्धतीने खोडकिडीपासून संरक्षण होत असतं। अर्थातच ही बोर्डो पेस्ट बाजारामध्ये एक बोर्डो गोल्ड नावाचं एक या ठिकाणी रेडीमेड बोर्डो पेस्टचं पॅकेट मिळतंय। हे पॅकेट आपण घेऊ शकता। त्याच्यामध्ये जर थोडीशी जर खोडकिडीचं प्रमाण जास्त असेल तर थोडंसं इन्सेक्टिसाइड अर्थातच क्लोरोपायरिफॉस असेल किंवा इतर कोणतेही असेल तर आपण थोड्या प्रमाणामध्ये वापरलं आणि अशा पद्धतीने जर झाडाला चारही बाजूने जर आपण चांगल्या पद्धतीने ही बोर्डो पेस्ट जर लावून घेतली तर या झाडावर असणाऱ्या काही किडी असतात, मुंग्या असतात, वाळवी असते, त्यानंतर बुरुडाळी असेल या आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आपल्या खोडांना होतात याच्यापासून आपल्या झाडांचं संरक्षण होत असतं। मगाशी मी म्हटलं की फक्त झाडाला होणारे जे आजार असतात तर ते प्रामुख्याने हे आजार आपण फक्त किडींच्या स्वरूपामध्ये होतात अशातला भाग नाही, तर सामान्यपणे आंबा झाडावरती होणारे जे आजार असतात ते किडीच्या तुलनेमध्ये बुरशीपासून प्रामुख्याने जास्त होत असतात। आपण पाहू शकतो या ठिकाणी या झाडाच्या मुख्य खोडावरती साधारणपणे इथं असं आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की एक काळ्या रंगाची बुरशी आहे। साधारणपणे या बुरशीनं पूर्णपणे या झाडाचं असणारे जे खोड आहे ते डॅमेज करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो। मग ही काळ्या रंगाची बुरशी असेल किंवा पांढऱ्या रंगाचा मावा असेल किंवा झाडावरती मुंग्या असतील किंवा इतर प्रकारचे कीटक असतील, बुरशी आणि कीटक या दोन्हीपासून संरक्षण व्हावं म्हणून आपण अशा झाडांना आपण झाडाच्या उंचीनुसार जर योग्य प्रमाणामध्ये जर आपण ही बोर्डो पेस्ट लावली तर नक्कीच या झाडांचं संरक्षण चांगल्या पद्धतीनं होत असतं। आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की आत्ताच आपण या बागेतील झाडांना बोर्डो पेस्ट लावायला आपण सुरुवात केलेली आहे। ही बोर्डो पेस्ट लावत असताना आपण माशी मी सांगितलं प्रामुख्याने की आपण इथं आपण झाडाची छाटणी पण केलेली होती। हा छाटणी केलेला हा जो कट आहे तो आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की पूर्ण खोडाबरोबर पूर्ण सपाट असा कट मारलेला आहे आणि हा कट मारल्यानंतर लगेचच आपण त्याला या ठिकाणी झाडाला इथे खोडकिडीला आपण नियंत्रण म्हणून बोर्डो पेस्ट लावत होतो त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण छाटणी केलेली आहे तर त्या छाटणी केलेल्या जागी सुद्धा आपण ही बोर्डो पेस्ट आपण अप्लाय केलेली आहे। म्हणजे साधारणपणे मग आपण बऱ्याच शेतकरी बांधवांचा असाही प्रश्न असतो की जर सेंद्रिय पद्धतीने आपण जर शेती करत असू तर मग बोर्डो पेस्ट न लावता आणखी काय लावता येतं। तर सेंद्रिय शेती करणाऱ्या बांधवांसाठी मी आवर्जून सांगेन की आपण आपल्याकडे उपलब्ध असणारं शेण असेल, हे शेण जर आपण या कापलेल्या भागावरती लावलं किंवा जर आपण माती जर याच्या भागावरती लावली तरी सुद्धा या ठिकाणी इतर किडींपासून याचं संरक्षण होत असतं, ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या आळ्या किंवा बुरशी याच्यावरती निर्माण होत नाहीये। म्हणून आपण आपल्या झाडांची काळजी घेताना हे बोर्डो पेस्ट आपण पावसाळ्यानंतर आपण अप्लाय करायला पाहिजे। मी साधारणपणे सांगितलं की पावसाळा संपल्यानंतर एकदा आणि पुन्हा पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर एकदा असं वर्षातून किमान 2 वेळा तरी आपण ही बोर्डो पेस्ट आपण लावायला हरकत नाही। मग अशी झाडाची छाटणी करत असताना या ठिकाणी झाडाची एक खराब झालेली फांदी आहे, ही फांदी या ठिकाणी मी कापत होतो आणि फांदी कापता या ठिकाणी मला साधारणपणे एक आंब्याच्या झाडावरतीच वेगळ्या आकाराचं असणारे पान मला या ठिकाणी निदर्शनास आलं आणि ज्यावेळी मी हे पान पाहिलं तेव्हा असं लक्षामध्ये आलं की हे आंब्याचं पान नाही आहे। साधारणपणे जर याचा आपण जर रंग आणि जर याचा आकार पाहिला तर हा पूर्णपणे भिन्न आहे आणि साधारणपणे मुख्य खोडावरती एक अशी एक गाठ या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जेव्हा मी ते क्लोजली पाहिलं तेव्हा माझ्या असं लक्षामध्ये आलं की याला आमच्याकडं इथं लोकल लँग्वेजला बांडगुळ असं म्हटलं जातं। साधारणपणे एक परजीवी वनस्पती आहे, याला आपण अमरवेल वगैरे अशा प्रकारामध्ये म्हणाला तरी हरकत नाही। आपल्या मुख्य खोडावरती असणाऱ्या मुख्य खोडावर या ठिकाणी ही वनस्पती येऊन आपल्या मुख्य खोडावरती असणारी जी पोषक तत्व असतात त्याच्यावर ही वनस्पती जगते आणि जगल्यानंतर या ठिकाणी मुख्य खोड कमकुवत करून आपलं झाड खराब करण्याची शक्यता नाकारता येत नाही। साधारणपणे नवीन झाडांच्या वरती तुलनेनं हा बांडुळाचा जो प्रकार आहे तो कमी आढळतो, मात्र असं जरी असलं
तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या झाडावरती मात्र अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ही बांडगुळ वनस्पती असते। त्यामुळे मी झाडांचं पुनर्जीवन कसं करावं याच्याबाबत सुद्धा या ठिकाणी मी एक एपिसोड बनवलेला आहे। त्यात मी सविस्तर सांगितलंय की जर अशा प्रकारच्या अमरवेल किंवा काही परजीवी वनस्पती जर आपल्या झाडावरती असेल तर आपण छाटणी करत असताना काळजीपूर्वक लक्ष देऊन अशा वनस्पती आपण या झाडावरून काढून टाकणं खूप गरजेचं आहे। साधारणपणे पावसाळ्यानंतर करावयाची जी देखभाल असते त्याच्यामध्ये झाडांची छाटणी करणं हे प्राधान्यानं पहिलं काम आपण करणं गरजेचं आहे। त्यानंतर छाटणी केलेल्या भागावर आणि खोडावर बोर्डोपेस्ट अप्लाय करणं आणि झाडामध्ये अनावश्यक असणाऱ्या ज्या इतर वनस्पती आहेत ज्याच्यापासून आपल्या झाडाला त्रास होऊ शकतो अशा सर्वच वनस्पती आपण यांची या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता ग्रास कटर असेल किंवा इतर कोणत्याही साधनानं आपणास जसे शक्य होतील त्या पद्धतीने आपण ही स्वच्छता करून घेणं खूप गरजेचं आहे। मी आशा करतो आपल्या सर्वांना हा छोटासा व्लॉग नक्की आवडला असेल।